सिंगल धावा किती आल्यात ही संपूर्ण अपडेट हा लेखाजोखा ज्यांच्याकडे चांगल्या पद्धतीने असतो ते मयूर पाटील त्यांचं आम्ही करतोय मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. बॉलिंग ट्रॅकवरती येतोय पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन गोलंदाज दिनेश पाटील, एक व्यावसायिक दर्जाचा खेळाडू. दिनेश पाटील मैदानाच्या आतमध्ये पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन येतोय नारपोली टीमकडून. बॉल तयार, ऑन स्ट्राईक वरती योगेश. पहिला चेंडू समोरच्या दिशेमध्ये लॉप केलाय आणि हा लॉफ्टेड ड्राईव्हचा दर्जेदार षटकार. पण केलं की व्यावसायिक दर्जाचा हा खेळाडू, परंतु योगेश पाटील कंबर कसलेला हा खेळाडू आहे. अनुभवाचं गाठोडं या खेळाडूच्या पाठीशी आणि त्यानंच पहिल्या चेंडूवरती हा लॉफ्टेड ड्राईव्हचा षटकार लगावला. समोरच्या दिशेमध्ये अगदी स्ट्रेट हिट केलं. पुन्हा एकदा स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न. या अगोदर आपण स्टँड अँड डिलेवरचा फटका पाहिला, परंतु तदनंतर थोडंसं मित्रांनो पद्धतीत बदल घडवलं, स्वतःला पुढे सरकवलं. तदनंतर फटका खेचायचा होता, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्कच करू दिला नाही. वेग जास्त आहे दिनेश पाटीलला. पुन्हा एकदा यावेळेस पॉपिंग क्रीजवरती सुखरूपपणे पोहोचतोय. जर फिल्डिंग त्या ठिकाणी चांगली झाली असती, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते प्रीतम, तर कदापि विकेट मिळालीच असती. कारण की तुतू मैमा अशी गपलत्ता दोन खेळाडूंमध्ये पाहायला मिळाली. संवाद चांगला जुळला नव्हता. धाव घ्यायची की नाही या दुधा मनस्थितीमध्ये होते, परंतु शेवटच्या क्षणाला जसा हातामधून चेंडू निसटला प्रीतमच्या, तशी तिथली एक धाव, सुरटी धाव का होईना, त्या ठिकाणी कंप्लीट केली जाते आणि या सिंगलच्या मदतीनं धाव पलक जाऊन पोहोचेल ते 7 या धावसंख्येवरती. रोहित पवार आमचे साथी गुणलेखक मित्र, अलीकडच्या 1-2 वर्षामध्ये ते स्कोरिंग फार कमी करताना पाहायला मिळतात. जॉबकडे त्यांनी लक्ष केंद्रित केलं, स्वतःच्या करिअरकडे त्यांनी लक्ष फोकस केलंय, परंतु एक चांगले स्कोरर. पटका चांगला गॅपमध्ये चाललाय, बॅकहँड एरिया शोधत, बॉल न सीमारेषा गाठली आहे. बॉल जाईल सीमारेषा पलीकडे 4 धाब्यांसाठी चौकार आणि या चौकाराच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 11 या धावसंख्येवरती. 11 धावा धावफलकावरती. एक धाव क्रिकेटमध्ये महत्त्वाचे असं आपण उल्लेख करतो. मोठे पटके जर मारले नाही तर धावसंख्येचा पाठलाग द्वितीय सत्रामध्ये सहजरित्या संघ करतायत. हे आपण 4-5 मॅचमध्ये पाहिलं, अलीकडच्या 4-5 मॅचमध्ये, आणि त्याचाच विचार करत आता चांगली बॅटिंग करतोय ऋषिक गडगे हा फलंदाज. छोट्या कचचा खेळाडू, परंतु मोठमोठे फटके त्याच्या बॅटमधून येताना पाहिलेत. पुन्हा एकदा समोर टाकलं होतं. वेग जास्त असल्याकारणे बॅट अँड बॉलचा संपर्कच झाला नाही. उशिरा थोडीशी बॅट फिरली, चेंडू त्या अगोदर निघून गेला. यष्टीरक्षकाचा वेध घेणारा चेंडू डॉट बॉल येईल. धावफलक स्थिरावेल ते एकूणच 11 या धावसंख्येवरती. बॉल तयार. पुन्हा एकदा बॅक टू द बॉलर. एक धाव या चेंडूवरती मिळेल. कोणतीही धाव मिळणार नाही, त्या ठिकाणी झेल ड्रॉप होतोय. एकही धाव या चेंडूवरती मिळणार नाही आणि डॉट बॉल येईल. धावफलक स्थिरावेल ते एकूणच 11 या धावसंख्येवरती. बिनबाद 11 ही स्थिती आहे वडगाव टीमची या मॅचमध्ये. वडगाव संघ आपण पाहतोय की थोडासा उशिरा या स्पर्धेमध्ये दाखल झाला, परंतु त्यांची बॅटिंग चांगली चालू आहे सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये. परंतु किमान 60+ धावा तुम्हाला या मॅचमध्ये जिंकायचं असेल तर त्या जमा कराव्याच लागतील. त्यापेक्षा कमी धावा या ठिकाणी सहजरित्या धावसंख्येचं पाठलाग केलं जात आहे. सीमारेषा अगदी आपण पाहतोय की तितकीशी जवळ नाही आहे, परंतु सीमारेषेच्या पलीकडे चेंडू लिहिला जातोय. या अगोदर आपण पाहिलं 60-65 धावसंख्येचा पाठलाग होताना याच मैदानावरती, आणि त्यापेक्षाही 65 धावसंख्येचा पाठलाग करत असताना जर 2 धावेनं संघ त्या ठिकाणी पराभूत होत असेल तर याचा अर्थ की आपण पाहतोय की धावसंख्येचा पाठलाग करत असताना देखील धावा तुम्ही जमा करू शकता. 60+ धावा या मॅचमध्ये उभ्या करतील का वडगाव संघाचे दोन्ही फलंदाज. गोलंदाजी माखवरती येतोय गोलंदाज निकलेश पाटील हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती येईल. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये दिनेशनं केवळ 11 धावा खर्च केल्या. आता निकलेश हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती येतोय आणि ऑन स्ट्राईकवरती एक अनुभवी फलंदाज योगेश पाटील.
बॉल तयार निकलेश. लो फुल टॉस ऑन साईडमध्ये या फटक्याला केसला डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. नितेश त्या ठिकाणी होता. त्यानं चेंडूला उचलणार फेकणार तत्पूर्वी मिळले सिंगल धाव. सिंगलच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचलते 12 या धावसंख्येवरती. ऋषी आता ऑन स्ट्राईकवरती आहे. 31 नंबरची जर्सी ज्यांनी परिधान केली आहे, परंतु इथून पुढे आता त्याला तशी आक्रमकता दाखवावी लागेल. पुन्हा एकदा ब्लाइंड स्ट्रोक. चेंडूवरनं नजर हटली आणि पुन्हा यावेळेस देखील आपण पाहतोय यष्टीरक्षकाचा भेद. डॉट बॉल येईल. धावफलक स्थिरावेल. ते एकूणच 12 या धावसंख्येवरती. दुसऱ्या षटकाला सुरुवात केली निकलेश या गोलंदाजानं. पहिला चेंडू त्यानं सिंगल धावेसाठी ढकललं फलंदाज योगेशनं. दुसऱ्या चेंडूवरती आपण पाहतोय की डॉट बॉल येतोय. चांगलं कमबॅक केलंय या षटकामध्ये सुरुवातीच्या आघाडीच्या 2 बॉलवरती. लो फुल टॉस आक्रमण केलंय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. चुकी पाहायला मिळाल्याने बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. 6 धाब्यांसाठी बिग हिट षटकार. बिमरसाठी कॉल कोणाचा आहे? बॅटिंग टीम रिव्ह्यू या ठिकाणी आहे. प्रत्येक टीमसाठी एकच रिव्ह्यू असेल. सकाळपासून आपण ही सूचना देतोय. तो रिव्ह्यू गमावल्यानंतर ऑनफिल्ड पंच जो निर्णय देतील तो निर्णय अखेरचा आणि अंतिम निर्णय असेल. प्रत्येक इनिंगसाठी एक रिव्ह्यू या ठिकाणी चेक केलं जाईल. नरेशजी म्हात्रे सर मेन पंचाच्या आपण पाहतो हे तिसरे पंच म्हणून या ठिकाणी चेक करतायत. मेन पंचाच्या भूमिकेमध्ये टी.के. कुरुंगले सर, स्क्वेअर लेग पंच अविनाश पारंगे सर, KTC लाईव्ह इव्हेंट टीमचे ऑपरेटर त्या ठिकाणी निशांत बागडे सांगतायत की नो बॉल आहे. या ठिकाणी ते दाखवत होते आणि या ठिकाणी आपण पाहतोय की नरेशजी म्हात्रे सर आमचे तिसरे पंच यांनी इशारा केला की इट इज अ नो बॉल. खूप चांगले ऑपरेटिंग. निशांत बागडे यांचं देखील कौतुक केलं पाहिजे. फ्रीडचा बॉल होता. फटका हवेमध्ये झेल केले कॅरी केले जात आहे आणि 2 धावा या चेंडूवरती सहजरित्या कंप्लीट केले जातील. 2 धावेच्या मदतीनं एकूणच धावफलक जाऊन पोहोचेल ते 21 या धावसंख्येवरती. 21 धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचेल. या अगोदर आपण पाहिलं ॲक्शन रिप्लेमध्ये अगदी कमरेच्या वरती त्या चेंडूची पैकी होती. त्या कारणास्तव पंचांनी नो चेंडू घोषित केला आणि हा फटका चांगला समोरच्या दिशेमध्ये लॉफ केला. बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. लॉंग ऑन सीमारेषा क्लिअर करत फलंदाज ऋषी गडगेच्या बॅट मधून येतोय हा षटकार. मितांश डीजे जेवल्यानंतर थोडेसे शांत झालेत. षटकार येतो आणि षटकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल 27. पुन्हा एकदा शरीरापासून दूर ठेवला या चेंडूला. अबे फ्रॉम द बॉडी. डॉट बॉल येईल. धावफलक स्थिरावेल ते एकूण 27 या धावसंख्येवरती. सलामीची जोडी योगेश आणि त्याच्या सोबतीला ऋषी. बिनबाद ही स्थिती आहे मैदानाच्या आतमध्ये. 27 धावा धावफलकावरती. संभ्रमात पाडणारी ही डिलिव्हरी आपण पाहतोय. चेंडू पडला तर नंतर यष्टीरक्षकाचा वेध. पुन्हा एकदा या ठिकाणी आपण पाहतोय की डॉट बॉल येईल. बॅक टू बॅक 2 चेंडू या ठिकाणी डॉट बॉल टाकले गोलंदाज निकलेश या गोलंदाजानं आणि षटक क्रमांक 2 या ठिकाणी कंप्लीट झालं. पहिल्या षटकामध्ये 11 होत्या. या षटकामध्ये एकूणच आपण पाहतोय धावा खर्ची केल्या त्या 16 आणि 11 आणि 16च्या बरोबरीनं धावफलक जाऊन पोहोचल ते 27 या अंकावरती. बिनबाद 27 धावा नारपोली टीमच्या अगेन्स्ट खेळताना वडगाव टीमच्या. नारपोली संघ प्रयत्न करतोय. पहिल्या षटकामध्ये कमालीची गोलंदाजी केली. ती गोलंदाज दिनेश पाटीलनं एक षटकार जरूर पहिल्याच बॉलवरती आला होता, परंतु तदनंतर 5 चेंडूमध्ये केवळ त्यानं 5 धावा खर्ची करत 11 धावा त्याच्या वैयक्तिक स्पेलमध्ये त्याने खर्ची केल्या आणि दुसऱ्या षटकासाठी निकलेश आला आणि निकलेशनं 16 धावा खर्ची करत
2 षटकार त्याच्या या ओव्हरमध्ये आपण पाहिलं. एक नो चेंडू आणि त्याच्यावरती आलेला षटकार पाहिला. म्हणजे केवळ 2 षटकार त्यांना खर्ची केले. आघाडीचे 2 चेंडू चांगले टाकले होते निकलेशनं देखील. आणि पुन्हा एकदा शेवटच्या 2 चेंडूवरती गुड कमबॅक केलं ते निकलेशनं. चला, बोकरपाडा टीमचा कॅप्टन आणि कसलकण टीमचा कॅप्टन, दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या ठिकाणी यायचंय. दिनेश देशमुख आणि मनीष दिसले यांना देखील आपण विनंती करूया, आपण मंचावरती यावं. आपलं देखील सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. बबन ठोंबरे, काशीनाथ ठोंबरे, अनिल साजेकर, ज्येष्ठ नागरिक असरोटी यांना आपण विनंती करूया, आपण मंचावरती यावं. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं देखील सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. लीडिंग एज विकेट महत्वाची विकेट या ठिकाणी योगेश पाटील या चेंडूवरती होईल बाद. वासुदेव ठोंबरे आणि सदानंद पाटील यांचं या ठिकाणी शुभ आगमन. त्यांना देखील आम्ही विनंती करतोय की आपण मंचावरती यावं. आपलं देखील सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. नवीन फलंदाज आकाश केदारी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहे. आकाश एक हार्ड हिटर फलंदाज, कित्येक मैदान आपल्या बॅटिंगच्या जोरावरती त्यानं गाजवली आहेत आणि तो फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहे. बॉलिंग ट्रॅकवरती आलाय गोलंदाज प्रणय. पहिल्याच बॉलवरती त्यांनी पहिला चेंडू डॉट बॉल टाकला, दुसऱ्या चेंडूवरती महत्वाची विकेट त्यानं त्या ठिकाणी प्राप्त केली आहे. आता आकाश आलाय ऑन स्ट्राईक वरती. पटका पसला हवेमध्ये, झेल होण्याची शक्यता होती. पहिल्या चेंडूवरती परतीचा प्रवास करावा लागला असता फलंदाज आकाशला आणि त्या ठिकाणी आपण पाहतोय झेल ड्रॉप केलं. निकलेश त्या ठिकाणी होता आणि निकलेश कडून ही अपेक्षा नसेल खऱ्या अर्थानं नारपोली टीमच्या पाठीराख्यांना. चला, यानंतरची मॅच आपण या ठिकाणी पाहणार आहोत. एकीकडे श्री घोडीलदेव क्रिकेट संघ कसलकण आणि त्यांच्या विरोधात जय हनुमान क्रिकेट संघ बोकरपाडा. उत्तरास प्रत्युत्तर देणारा षटकार होता आणि या षटकाराच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 34 या धावसंख्येवरती. झेल ड्रॉप झालं आणि त्यानंतर स्ट्राईक रोटेट झाली आणि त्यानंतर आपण पाहतोय की ऋषी गडगेचा हा फटका अगदी सजवला. वायडिश लॉंग ऑन आणि डीप मिड विकेटच्या मधोमध या फटक्याला खेचलं. 6 धावांसाठी षटकार. धावफलकावरती धावा आहेत. चला, या ठिकाणी आपण पाहतोय पहिला चेंडू वाईट होता, ती एक धाव जॉईंट करायची राहिली होती आमच्या स्कोरर मित्र यांच्याकडून. पुन्हा एकदा आपण पाहतो ती जोडली जाते आणि पुन्हा एकदा हा लगातारचा ऋषी गडगेच्या बॅट मधून येतोय हा षटकार आणि या षटकाराच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 41 या धावसंख्येवरती. ऋषी गडगे बरसतोय. स्ट्राईक रोटेट झाली. निकलेशनं केलेली चुकी आणि त्याचा भुगात्मा भोगावा लागतोय तो नारपोली टीमला. स्ट्राईक रोटेटच झाली नसती, त्या ठिकाणी झेल टिपला असता. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला असता. सिद्धेश आंबरे नंदनपाड्या ग्रुप ग्रामपंचायतीचे सदस्य, त्यांचे या ठिकाणी शुभ आगमन झाले. त्यांना देखील आम्ही विनंती करतोय की सन्मानपूर्वक आपण या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती यावं. बॅक टू बॅक 2 षटकार जरूर आले. तिसऱ्या चेंडूवरती रोखलं. जांभिवलीचे आमचे अनिकेत दलवी यांचं या ठिकाणी शुभ आगमन. त्यांना देखील विनंती असेल की आपण सन्मानपूर्वक या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती यावं. बरेचसे मान्यवर आणि मान्यवरांची मांद्याली आपण या स्पर्धेसाठी पाहतोय. सर्वांचे करूया आपण मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. 41 धावसंख्येवरती धावफलक स्थिरावेल. 2 षटकार जरूर मारले फलंदाज किरण डोंगरे यांना देखील विनंती असेल आपण मंचावरती यावं. आपलं देखील सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. किरण डोंगरे कुठेतरी कार्यक्रमासाठी चाललेत. या अगोदर ते
येऊन गेले मंचावरती, त्यांचं देखील आपण करतोय मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. 2 चेंडू डॉट बॉल देखील खेळला फलंदाज ऋषी गडगे. डॉटपेक्षा एकेरी धाव फार महत्त्वाची असं वीरेंद्र सेवक यांनी सांगितलंय. शून्यावरती बाद होण्यापेक्षा एक धाव घेऊन तुम्ही मैदान सोडलं तर ते खूप चांगलं असेल आणि त्यासाठी आपण पाहतो शून्यापेक्षा एक धाव मोठी. 2 चेंडू डॉट आले, ती धावफलक तिथे स्थिरावेल ते 41 या धावसंख्येवरती. चला टॉससाठी आपण या ठिकाणी आमंत्रित करतोय श्री गोडिलदेव कसलकंड आणि त्यांच्या विरोधात जय हनुमान भोकरपाडा. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लगेच या ठिकाणी टॉस करण्यासाठी यावं. वामन घरत टेंबरी यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन, त्यांना देखील आम्ही विनंती करतोय. रमाकांत गावंडे त्यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन, त्यांना देखील विनंती असेल आपण मंचावरती यावं. आकाश केदारी ऑन स्ट्राईक वरती शेवटचं स्लॉग ओव्हरचं षटक या ठिकाणी घेऊन आलाय. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज नितेश. हा फटका चांगला खेचलाय, क्षेत्ररक्षक आहे जयेंद्र त्या ठिकाणी होता आणि त्यानं झेलला कॅरी केलं. महत्वाची विकेट. फलंदाज आकाश केदारी नाकुश आहे स्वतःवरती. टायमिंग त्यानं या फटक्याला खेचलं होतं. टायमिंगच्या जोरावरती हा फटका त्याला षटकार लगवायचा होता, परंतु तितकं पाहिजे तितकं प्रॉपर टायमिंग झालं नाही, ताकद आजमावलीच नाही या फटक्यावरती आणि जयेंद्रनं त्याचा फायदा उचलला. चेंडूपर्यंत तो पोहोचला, स्वतःचा बॅलन्स केलं, संतुलन बिघडून दिलं नाही आणि तदनंतर झेलला त्यांनी पकडलंय. महत्वाची विकेट. फलंदाज या ठिकाणी आकाश बाद होईल. आता शेवटचे 5 चेंडू फेस करण्यासाठी नवीन फलंदाज राजू ठोंबरे, एक बाईक त्याच्या देखील नावावरती आहे, तो फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. मॅन ऑफ द सिरीजची एक बाईक राजू ठोंबरेच्या नावावरती आहे आणि तो फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. जबरदस्त. अलीकडच्या 2-3 वर्षापूर्वी जर पाहिलं तर राजू ठोंबरे बराचसा फॉर्मात असणारा फलंदाज, तदनंतर आतामध्ये झालेली दुखापत आणि त्या कारणास्तव कमी क्रिकेटवरती लक्ष केंद्रित केलं त्याने आणि आपण पाहतो की थोडासा लांब राहिला होता राजू क्रिकेटपासून, परंतु पुन्हा एकदा या मॅचमध्ये तो संघाला जे हवंय ते मिळून देईल का. चला गोडिलदेव कसलकंड आणि त्यांच्या विरोधात जय हनुमान भोकरपाडा, दोन्ही टीमचे कॅप्टन आलेत का. हा चेंडू या ठिकाणी व्हाईट बॉल, व्हाईटच्या मदतीनं एक्स्ट्राची धाव फलकावरती लागली जाईल. धाव फलक जाऊन पोहोचल तर एकूणच 42 या धावसंख्येवरती. इनिंग ब्रेक्स मध्ये आपण टॉस करणार आहोत आणि हा चांगला फटका लॉप केलं. या अगोदरच आम्ही उल्लेख केला होता की फलंदाज राजू ठोंबरे एक धाकड फलंदाज आहे आणि त्याच्या बॅटमधून कित्येक वेळा आपण विध्वंसक खेळी पाहिल्यात आणि त्याच राजू ठोंबरेच्या बॅटमधून येतोय हा दर्जेदार षटकार आणि या षटकाराच्या मदतीनं धाव फलक जाऊन पोहोचेल ते 48 या धावसंख्येवरती. का मोपाड्याच्या स्पर्धेमध्ये मला बाईक मिळवली, ती मॅन ऑफ द सिरीजची बाईक मी का मिळवली ना, त्याचं ज्वलंत उदाहरण त्याने दाखवलं. गेल्या तो बरसला त्याच्या बॅटमधून हा दर्जेदार षटकार आपण पाहतोय. स्लॉटमध्ये होता बॉल, त्याला पार्किंग प्लॉटमध्ये पाठवला. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहतोय केटीसी लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून अगदी समोर टाकलं होतं, लालच दाखवलं होतं या चेंडूवरती आणि त्या चेंडूवरती पुरेपूर फायदा घेतला तो फलंदाज सिद्धेश आंबरे यांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय. सदस्य नंदनपाडा ग्रुप ग्रामपंचायतीचे सदस्य, त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय. या षटकाराच्या मदतीने धाव फलक जाऊन पोहोचेल ते 48 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर होता हा बॉल. सन्मान आपण या ठिकाणी करतोय. मान्यवरांचा सन्मान या ठिकाणी केले जात आहे. तदनंतर बॉल होते यार आहे अनिकेत दलवे यांचा सन्मान देखील आपण या ठिकाणी करणार आहोत. अनिकेत दलवे यांचा सन्मान मी राहुल ठोंबरे यांना विनंती करेन आपले शुभास्य आपण करावं. उर्वरित आता 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. आणि हा फटका चांगला 1 टप्प्या अखेर ऋषी गडगेच्या बॅट मधून येतोय. हा चौकार.
Remix. आमच्या त्यांचं देखील आपण करूया कौतुक. रमेश डीजे ऑपरेटर त्या ठिकाणी आहेत आणि हा फटका चांगला दूरवरून या पटक्याला खेचलं. बॉटम हँडचा चांगला उपयोग, मनगटीत ताकद आजमावली आणि फलंदाज ऋषी गडगेच्या बॅट मधून येतोय. मोक्याच्या क्षणाला षटकार. आणि जय हनुमान भोकरपाडा. हा, आणि जर आले नाहीत दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी तर 3 षटकांची मॅच असेल आणि जो त्या टीमचा कॅप्टन या ठिकाणी असेल त्याला आपण टॉस विन देऊयात. वासुदेव ठोंबरे यांचा सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. मी राहुल ठोंबरे यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान या ठिकाणी करावं. त्यानंतर अनिल साजेकर यांचा सन्मान आपण या ठिकाणी घेतोय. अनिल साजेकर यांचा सन्मान आपण या ठिकाणी घेत आहोत. चला, या ठिकाणी अनिल साजेकर यांचा सन्मान आपण या ठिकाणी घेतोय. राहुल ठोंबरे यांच्या शुभ हस्ते. त्यानंतर सदानंद पाटील यांचा सन्मान आपण या ठिकाणी घेतोय. मी राहुल ठोंबरे यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान या ठिकाणी करावं. यशवंत गावंडे टेंबरी यांचा देखील सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. त्यांना विनंती असेल की आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी या ठिकाणी यावं. हा, परशुराम दादा पाटील यांचा देखील सन्मान. त्यांना विनंती असेल की आपण या ठिकाणी यावं. त्यांचं आगमन या ठिकाणी झालंय. सलामीची जोडी जयेंद्र आणि त्याच्या सोबतीला कल्पेश मस्कर ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. चला, या ठिकाणी भोकरपाडा टीमचा कॅप्टन आलाय. आपण कसलकण टीमच्या कॅप्टनला कॉल करतोय. करण, आपला कॅप्टन या ठिकाणी पाठवायचा आहे. अनिल ठोंबरे, भास्कर बडेकर या दोन्ही मान्यवरांना आम्ही विनंती करतोय. अधिक डोंगरे, संजय पाटील या सर्व मान्यवरांना, आसरोडीचे ग्रामस्थांना आम्ही विनंती करतो आपण या ठिकाणी यावं. आपलं देखील सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. सर्वप्रथम राहुल ठोंबरे, आपण हे एकच उच्चार करू की ही स्पर्धा कोणा एकाची नसून तुम्हा आम्हा सर्वांची आहे. त्याकरता प्रत्येकाने या स्पर्धेला आलेच पाहिजे. जर तुम्ही मैदानापर्यंत येत आहे तर जरूर
जर आयोजकांना तुम्ही दिसलात नाही ना तर ती लांबची गोष्ट आहे, परंतु जर आयोजक पाहून तुम्हाला या ठिकाणी बोलवतायत तर तुम्ही आदराने या मंचावरती आलेच पाहिजेत आणि तुम्ही या ठिकाणी आल्याच्या नंतर तुमचा आदर सत्कार आदर सन्मान या ठिकाणी करण्यात येईल. प्रकाश सुपेकर आणि मनीष मेहत्तर यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन. ज्यावेळी कोणच स्कोरर नव्हते रोहित पवार नव्हते, या चेतन भोईर नव्हते, त्यावेळी मयूर पाटील, त्यावेळी मी तर म्हणेन प्रकाश सुपेकर अगदी सुबक त्यांचं अक्षर आणि त्यांच्या अक्षरामध्ये आपण किती वेळा पाहिलं चांगली स्कोरिंग करताना ते प्रकाश सुपेकर त्यांचं या ठिकाणी शुभ आगमन. त्यांना देखील आम्ही विनंती करतो आपण मंचावरती यावं. दत्ता गायकर कसलकण यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन. त्यांना देखील विनंती असेल आपण मंचावरती यावं. चला मॅचला होतीये सुरुवात. मान्यवरांचं आगमन या ठिकाणी होतच राहणार आहे. प्रत्येक मान्यवरांना आपण मंचावरती बोलवणारच आहोत. परंतु व्हेरी फर्स्ट बॉल बॉलिंग ट्रॅकवरती आकाश तयार आहे. पहिल्या चेंडूवरती नजाकत क्लासिकल फटका. क्रिकेट मधील मादक सौंदर्य दडलं होतं या फटक्यामध्ये. 1-2 टप्प्या अखेर बॉलनं सीमारेषा गाठली. डीप बॅकवर्ड सीमारेषा क्लिअर करत 4 धावांसाठी चौकार. 4. मधून निघालेला हा क्लासिकल फटका नेत्रदीपक फटका. क्रिकेटमधील पुस्तकी फटक्याचा उपयोग केला फलंदाज जयेंद्र पाटील या फलंदाजानं. आकाश केदारी बॉलिंग ट्रॅक वरती तयार आहे. पुन्हा एकदा यावेळेस वेगानं स्वार झाला होता, परंतु ऑफस्टिकच्या अतिरिक्त बाहेर वलन घेणारा हा चेंडू पंचांना त्या ठिकाणी व्हाईट बॉल दर्शवलं. एक एक्स्ट्राची धाव पलक जाऊन पोहोचेल ते 5 या अंकावरती. 5 धाबा पलकावरती आपण या ठिकाणी पाहतोय. सुरुवात दमदार केली आहे. एकूणच धावसंख्येचा पाठलाग करायचा होता 60. पहिल्या चेंडूवरती याला चौकार. दुसरा चेंडू वाईट टाकलाय गोलंदाज आकाशनं. पुन्हा एकदा स्लॉट मध्ये त्याला पाठवलंय पार्किंग प्लॉट मध्ये. 6 धावांसाठी बिग हिट षटकार. आकाश केदार आणि त्यांची संपूर्ण टीम मैदानाच्या आतमध्ये करते. डोपे टेकले होते. चांगला फटका. नो मॅन्स लँड होतोय. वॅकंट एरियामध्ये मारलेला फलंदाज कल्पेश मस्करच्या बॅट मधून येतोय हा चौकार.
चांगलं खेळावंच लागेल. या ठिकाणी दत्ता पाटील बाबा यांचा सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. मी अजय सोगे यांना विनंती करेन, चला बाबा आपण आमच्या सन्मानाचा त्या ठिकाणी स्वीकार करावा. अतिथी देव भव ही भारतीय संस्कृती, त्या संस्कृतीचं जतन आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. प्रत्येक मान्यवरांचा आदर सत्कार, आदर सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. 150 वर्ष आम्ही नेहमी हे उल्लेख करतो, 150 वर्ष राज्य केलं इंग्रजांना या भारत देशावरती. ते संपत्ती नेऊ शकले, त्यांना संस्कृती नेताच आली नाही. आणि त्या संस्कृतीला जपणारा देश आहे हा भारत देश. यावेळेस महत्वाची विकेट, फलंदाज कल्पेश मस्कर या चेंडूवरती होईल बाद. बडी मछली जाल में पहिला मोठा धक्का मिळतोय तो नारपोली टीमला. ठोक आपण या ठिकाणी करणार आहोत. बाबा आमच्या सन्मानाचा आपण स्वीकार करा. बबन डोंबरे यांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय. बबन डोंबरे यांचा सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करतोय. मायेची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन मान्यवरांना या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. शेवटच्या आता 18 चेंडू आणि विजयासाठी गरज आहे 40 धावसंख्येची. 20 धावा धाव पलकावरती. सत्कार आपण या ठिकाणी घेत होतो, त्या कारणास्तव थोडंसं दुर्लक्ष क्रीडांगणावरून. 20 धावा धाव पलकावरती आपण या ठिकाणी पाहतोय. पहिलं षटक संपलं, चांगली बॅटिंग केली जयेंद्र आणि त्याच्या सोबतीला फलंदाज कल्पेश मस्कर या फलंदाजानं. आता नवीन फलंदाज दिनेश पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. आता शेवटचे येणारे 18 बॉल आणि विजयासाठी गरज आहे ती 40 धावसंख्येची. 40 धावसंख्येचं पाठलाग केलं जाईल की या धावा डिफेन्स केल्या जातील. बॉलिंग ट्रॅकवरती येतोय दुसरं षटक घेऊन आदित्य पाटील. आदित्य पाटीलला चांगली गोलंदाजी या षटकामध्ये करावी लागेल. अचूक टप्पा, अचूक वेग आणि गोलंदाजीवरती असणारं नियंत्रण त्याचा आपण या ठिकाणी पाहणार आहोत. बघा पुन्हा एकदा रमेश पाटील या ठिकाणी येत आहेत, त्यांचं देखील करूया आपण मोस्ट वेलकम या स्पर्धेच्या माध्यमातून. खूप प्रचंड मेहनत त्यांनी देखील घेतली या स्पर्धेसाठी. प्रत्येकाची मेहनत आहे असं मी म्हणणार नाही की रमेश पाटील यांनी एकट्यानेच मेहनत घेतली आहे. प्रत्येकाची मेहनत या स्पर्धेसाठी आहे. आणि असं म्हटलं जातं ना, एकीचं बल आणि मिळतंय फल. ज्यावेळी तुम्ही एकजुटीने कुठल्या कार्यामध्ये उभे राहताना त्यावेळी तुम्हाला सक्सेस मिळालं जातं. भास्कर पाटील सांगतात 4 नाही ते 5 पण वाजवतील इथे. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा, व्हाईटच्या मदतीनं धाव पलक जाऊन पोहोचलते 21 या धावसंख्येवरती. आदरणीय संजय गायकर भिंगारवाडी त्यांचं या ठिकाणी शुभागमन त्यांचं देखील करतोय आम्ही मनपूर्वक स्वागत. ते सकाळपासून या स्पर्धेला एन्जॉय करतायत, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. अजय सोगे यांच्यावरती असणारं विशेष प्रेम त्यांनी दाखवलंय आणि आयोजकांच्या प्रेमापोटी ते अगदी हे स्पर्धा पाहण्यासाठी थांबलेले आहेत. या ठिकाणी एक धाव जरूर मिळेल सिंगलच्या मदतीनं. धाव पलक जाऊन पोहोचलते 22 या धावसंख्येवरती. दिनेश पाटील आता ऑन स्ट्राईक वरती. शेवटचे निर्णायकारक चेंडू शिल्लक आहेत ते 16 चेंडूने आता 38 धावसंख्येची गरज आहे. चांगला फटका समोरच्या दिशेमध्ये पॅरलल स्ट्रोक, अगदी जमिनीला समांतर मारलेला हा फटका. बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. स्ट्रेट ड्राईव्हचा हा षटकार. वरती
सिंगल डबलला प्राधान्य दिलं. त्यानंतर आपण पाहतोय की पुन्हा एकदा षटकार या ठिकाणी ठोकलाय फलंदाज दिनेश पाटीलनं. आणि या अगोदर आपण ज्यावेळी पहिली गोलंदाजी टाकली दिनेश पाटीलनं त्याचवेळी आपण सांगितलं होतं की व्यावसायिक दर्जाचा हा खेळाडू कित्येक ओपनच्या स्पर्धेमध्ये, तालुकानीय स्पर्धेमध्ये आणि RPL सारख्या मोठ्या स्टेजवरती, RPL सारख्या मोठ्या प्लॅटफॉर्ममध्ये चांगली कामगिरी करणारा हा गोलंदाज, हा ऑलराऊंडर खेळाडू, सातत्यपूर्वक चांगली गोलंदाजी चांगली फलंदाजी होत असताना या खेळाडूकडून आपण पाहिलेली आहे. आणि तोच फलंदाज दिनेश पाटील त्याच्या बॅटमधून येतोय. हा षटकाराच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल. 60 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 28 धावा आहेत त्या धावफलकावरती. अजूनही विजयासाठी 32 धावसंख्येची गरज आहे. शेवटचे 15 चेंडू आणि आता 32 धावसंख्येची गरज. मॅचमध्ये मजा आहे, मॅचमध्ये मजा आहे. एक एक निर्धाव चेंडू, थोडंसं दडपण आलेल नारपोली टीमच्या या फलंदाजांवरती, परंतु एकाच दोन मोठे पटके धावान आणि चेंडूमध्ये अंतर कापण्यामध्ये सक्सेस मिळवून देतील ते नारपोली टीमला. परंतु एकाच दोन निर्धाव चेंडू की एकाच दोन मोठे पटके, काय घडेल क्रिकेटमध्ये. क्रिकेट असा खेळ आहे ना, जसा सरडा विविध पद्धतीचे रंग बदलतो ना, तसं विविध पद्धतीचे रंग उधलवणारा हा क्रिकेटचा खेळ आहे. या मॅचमध्ये काय घडेल, काय बिघडेल, नारपोली जिंकेल की अथवा वडगाव जिंकेल अथवा नारपोली, परंतु जोपर्यंत शेवटचा चेंडू खेळपट्टीवरती पडत नाही ना, तोपर्यंत सांगणं कठीण. बॉल तयार आहे, लो फुल टॉस, आक्रमण करायचं होतं. नाखुश आहे स्वतःवरती फलंदाज दिनेश पाटील. शॉट त्यांनी मारल्याच्या नंतर ज्यावेळी तो प्रॉपरली बॅटवरती कनेक्ट झाला नाही ना, त्याच वेळी तो नाखुश झाला. त्याला प्रॉपर चेंडू बॅटवरती घ्यायचा होता, कव्हर ड्राईव्हचा चौकार षटकार त्याला मारायचा होता, परंतु तदनंतर वेग जास्त असल्या कारणानं, गोलंदाजीची देखील आपण स्तुती करायला हवी, वेग जास्त असल्या कारणानं प्रॉपर टायमिंग होऊ शकलं नाही आणि एक धाव या चेंडूवरती मिळेल. एकेरी धाबेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल. आमचे साथी गुणलेखक मित्र रोहित आम्हाला सांगतायत की धावफलकावरती धाव आहेत त्या 30. अर्धी लढाई या ठिकाणी जिंकलेली आहे, ती खऱ्या अर्थानं नारपोली टीमनं अर्धी लढाई जिंकायची आहे. अर्धी लढाई जिंकली, अर्धी लढाई जिंकायची आहे. आणि काय आक्रमकता दाखवली. फलंदाज जयेंद्र पाटीलच्या बॅट मधून येतोय हा दर्जेदार षटकार. स्वागत आहे. आता ते देखील चिंताग्रस्त झाले षटकार आल्याच्या नंतर. शेवटचे आता निर्णायकारक चेंडू शिल्लक आहेत ते 13 आणि विजयासाठी गरज आहे 24 धावसंख्येची. 13 चेंडू आणि आता 24 धावसंख्येची गरज. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज तयार आहे, परंतु हा पुन्हा एकदा फटका फसलाय की काय असं वाटत असताना बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. चेंडू बॅट वरती कनेक्ट करणं गरजेचं आहे, परंतु नुसता कनेक्ट करणं गरजेचं नाही, त्याच्यामध्ये प्रॉपर टायमिंग ताकद थोडीशी आजमावी लागेल. आणि त्यानंतर चेंडू लिहिल्या सीमारेषा पलीकडे जातोय. हे तंत्र, या तंत्राचा जर वापर मैदानाच्या आतमध्ये केला तर नक्कीच या सूत्रानुसार चेंडू सीमारेषा पलीकडे जाईल. चेंडूला पिक करणं, चेंडूपर्यंत पोहोचणं, चेंडूपर्यंत जाणं, रूम बनवणं, जागा बनवणं आणि तदनंतर बॅटवरती प्रॉपर चेंडूला घेऊन प्रॉपर टायमिंग आणि तदनंतर थोडी ताकद आजमावत चेंडू सीमारेषा पलीकडेच जाणार. आणि तोच फटका टायमिंगच्या जोरावरती या पटक्याला खेचलं फलंदाज जयेंद्रनं. आणि बॅक टू बॅक आलेले हे दोन षटकार जिवारी लागतील ते वडगाव टीमला. शेवटचे आता 12 बॉल आणि विजयासाठी 18 धावसंख्येची गरज आहे. 12 चेंडू 18 धावसंख्येची गरज आहे. अविनाश पारंगे सर यांनी मगाशीच उल्लेख केलं की जितक्या वेगानं धावा पहिल्या सत्रामध्ये होतात ना, तितक्याच वेगानं द्वितीय सत्रामध्ये धावसंख्येचा पाठलाग देखील होतोय. म्हणजे मॅच मध्ये मजा येते. जरी 2-2 मॅच आम्हाला करायला लागत असतील ना, तरी देखील मॅच मध्ये मजा येते असं त्यांनी उल्लेख केलं. हा चांगला फटका समोरच्या दिशेमध्ये. दिनेश पाटील सांगतोय शांत राहायला, आम्ही काही संत नाही, आणि ठोकतोय हा षटकार. ठोक. फलंदाजानं ग्रेट ऑलराऊंडर खेळाडू आहे या टीमचा, नारपोली टीमचा. जबरदस्त हा फलंदाज, आक्रमकता त्याची मैदानाच्या आतमध्ये तो दाखवतोय.
गोलंदाजी देखील सुरेख केली आणि आता बॅटिंग देखील तितक्याच ताकदीची. हेलिकॉप्टर फिरवलंय, मिनी हेलिकॉप्टर. जरी जमीन लगतचा हा फटका होता, प्रॉपर टायमिंग होऊ शकलं नव्हतं, तरी ताकदीनं या चेंडूला सीमारेषा पलीकडे झालंय. 4 धाब्यांसाठी चौकार आणि या चौकाराच्या मदतीनं धापलक जाऊन पोहोचेल ते 52 या धाबसंख्येवरती. आता शेवटचे 10 चेंडू आणि 8 धाबसंख्येची गरज. श्री नितीनदादा घोडीलदेव कसलकण आणि त्यांच्या विरोधात आपण जय हनुमान बोकरपाडा या दोन्ही संघाचे कॅप्टन त्या ठिकाणी आलेत. प्रफुल्ल आमचे मित्र या ठिकाणी येत आहेत. कसलकण ग्रामपंचायतीचे विद्यमान ते सदस्य आहेत, त्यांचं देखील आम्ही करतोय मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि करण पाटील आमचे जवळचे मित्र बोकरपाडा टीमचे कॅप्टन ते देखील या ठिकाणी येत आहेत. विशाल पाटील यांचं कौतुक, कारण की बॉल दूरवर गेला होता, त्यांनी आणून दिला, त्याबद्दल आम्ही त्यांचे कौतुक करतो. आदी पाटील पाठी बघतायत नक्की गेले होते का नाही, त्यांचं देखील कौतुक. नेक्स्ट मॅचमध्ये मजा येईल. दोन्ही संघ एकाच कॅलिबरच्या आणि एकाच दर्जेचे. या मॅचमध्ये देखील मजा होती, परंतु गोलंदाजांवरती आक्रमण आणि हा पुन्हा एकदा चांगला फटका. बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. पंच थकले असतील, आज कवा येते पंचांची. जरी सकाळी ते लेट उठले असले ना, तरी पण दिवसभरामध्ये तुमची कवायत या मैदानावरती होईलच, कारण की हे मैदान अगदी फलंदाजांच्या प्रेमात पडणारी ही विकेट आपण या ठिकाणी पाहतोय. आमचे मित्र कुणाल नाईक देखील येत आहेत, त्यांचं देखील करूया आपण मनपूर्वक स्वागत. घोडीलदेव कसल टीमचे प्रामुख्याचे खेळाडू कुणाल नाईक, त्यांचं देखील आम्ही करतोय मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. पुढील मॅचसाठी दोन्ही टीमला वडगाव आणि तदनंतर विजयी संघ या मॅचमध्ये नारपोली, दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. या मॅचमध्ये काय चुकलं त्याच्यावरती पद्धतीत बदल त्या ठिकाणी घडवलं पाहिजेत. या ठिकाणी आमचे मित्र मयूर पाटील एक प्रोफेशनल स्कोरर ते इथून प्रस्थान होत आहेत. मयूर पाटील एक चांगले स्कोरर, प्रोफेशनल स्कोरर आहेत आणि रायगड समालोचक असोसिएशनचे ते सदस्य देखील आहेत. त्यांचं आम्ही करतोय मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. टॉस त्या ठिकाणी केलं जाईल. अजय सोगे, ही माहिती आम्ही तुम्हाला 5 मिनिटं अगोदर दिली होती की टॉस करण्याच्या अगोदर आपण 10 मिनिटं तुम्ही टीमला त्या ठिकाणी बोलवा, तुमच्या फॉर्मॅलिटीज कंप्लीट करा आणि त्यानंतर